समाचार अब तक, सत्य का साहस। स्वर्गीय पार्वतीबाई ठाकरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ जिंगाबाई टाकळी येथील प्राचीन राम मंदिराचा जीर्णोद्धार समाजसेवक सचिन श्यामदेव राऊत यांच्या सौजन्याने संपन्न झाला असून श्रीराम मूर्ती स्थापना उत्सव व श्री वाल्मिकीय रामायण संगीत ज्ञानकथा आयोजित करण्यात आला। या आयोजित कार्यक्रमास परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। 21 जानेवारी 2024 ला समाजसेवक सचिन राऊत यांच्या निवासस्थान बंधुनगर येथून राममूर्ती 6:30 वाजताच्या दरम्यान भव्य शोभायात्रा श्रीराम मंदिर जिंगाबाई टाकळी झेंडा चौक पर्यंत काढण्यात आली आहे। जिंगाबाई टाकळी येथील रहिवासी श्री नागेश राऊत सामाजिक कार्यकर्ता आज जिंगाबाई टाकळी येथे श्रीराम कथेचे आयोजन आणि त्याला सुरुवात झालेली आहे। याचं आयोजन काल झालेल्या आपल्या जिंगाबाई टाकळी परिसरात राम प्राण प्रतिष्ठेच्या कार्यक्रमाच्या औचित्याने साधून ही रामकथा 8 दिवस इथे चालणार आहे। रामकथेला अभिजित श्रीराम पंत जोशी महाराज यांच्या मधुर वाणीतून ही रामकथा सुरू झालेली आहे। तसेच या रामकथेचं उद्घाटन किंवा शुभारंभ औचित्य सगळ्यांना ठाऊक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष स्वर्गीय श्री श्यामदेवरावजी राऊत यांच्या श्रीमती सुमनबाई राऊत सुमनबाई श्यामदेवजी राऊत व त्यांचे सुपुत्र श्री सचिनजी श्यामदेवजी राऊत यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून झालेला आहे आणि ही 29 तारखेपर्यंत ही रामकथा अशीच चालणार आहे व त्यानंतर 29 तारखेला भव्य प्रमाणात असा महाप्रसाद आयोजित केलेला आहे। तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले। 23 जानेवारी ते 29 जानेवारी पर्यंत श्रीराम कथाचे वाचनाचे आयोजन दुपारी 4 वाजतापासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत नागरिकांसाठी असणार आहे। कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी श्रीराम कथाचे वाचन अभिजित श्रीराम पंत जोशी महाराज यांच्याद्वारे 29 जानेवारीला संपन्न होणार आहे। या व्यतिरिक्त भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। संजय बिलकर जिंगाबाई टाकळी रहिवासी आहोत, सामाजिक कार्यकर्ता आहे। या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण आज उभा आहोत हा परिसर जिंगाबाई टाकळीतला मेन परिसर आहे आणि नुकतीच 22 तारखेला श्री रामाची प्राणप्रतिष्ठेचा सुद्धा कार्यक्रम इथे आयोजित केलेला होता आणि हा सगळं आणि आज राम कथेला इथं सुरुवात झालेली आहे। ही रामकथा वाल्मिकी रामायण संगीत ज्ञान कथा आहे ती जोशी महाराजांच्या अमृतवाणीतून सर्व नागरिकांना इथे ऐकायला मिळणार आहे आणि या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन आमचे सचिन भाऊ राऊत यांच्यातर्फे होतं आहे आणि आजच्या कार्यक्रमाचे रामकथाचं जे नियोजन झालेलं आहे याची पार्श्वभूमिका मी 2 मिनिटं सांगणार आहे। कारण की ही जी रामकथा आहे ही रामकथा करण्यामागचा उद्देश आहे की नुकतेच आधी या 2-4 महिन्या अगोदर आमचे श्यामदेवरावजी राऊत यांचं निधन झालं आणि आई सुमन राऊत यांची एक इच्छा होती की या पुण्य आत्म्याच्या शांतीसाठी एखादी धार्मिक कार्य व्हावं, धार्मिक काम व्हावं, एक रामकथा सारखं एक सप्ताह व्हावा आणि ती भूमिका मुलाजवळ बोलून दाखवली आणि सचिन राऊतने ते भूमिकेचं पालन केलं आणि योगायोग असा आला की चर्चा घरी चालत असतानाच अयोध्येच्या राम मंदिराची स्थापना प्रभू रामाची स्थापना आली। जिंगाबाई टाकळीच्या जीवनोद्धार झालं, मंदिराचं तिथे रामाची स्थापना झाली आणि योगायोग असा की याच कार्यक्रमामध्ये आईने सांगितली ती सूचना सचिन राऊत यांनी पाळली आणि आज या रामकथेला सुरुवात झाली। हेच आवाहन करेन की संपूर्ण नगरीमध्ये विविध प्रकारच्या ज्ञान हे अशा प्रकारचे आयोजन होतात पण आज या ठिकाणी रामलल्लाची स्थापना आणि रामकथेचं जे आयोजन केलेलं आहे जोशी महाराजांच्या तोंडून आपण ऐकावं। अतिशय चांगली रामकथा आहे, वाल्मिकी रामायण आहे जे कमी लोक सांगतात आणि वाल्मिकी रामायण ऐकण्यासाठी वस्तीतील जिंगाबाई टाकळीच नव्हे तर आपल्या माध्यमातून आपल्या समाचार अबतकच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करेन आमच्या नगरवासियांना नागपूरवासियांना की आपण आवर्जून या रामकथेला यावं। कारण की रामकथा ही दुपारी 4ला सुरू होणार आहे आणि रात्री 10-10:30ला संपणार आहे। आवर्जून आपण याचा लाभ घ्यावा अशी विनंती या प्रसंगी करतो। 29 तारखेला भव्य महाप्रसाद आहे, त्या महाप्रसादाचा सुद्धा आपण लाभ घ्यावा अशी विनंती आहे। समाचार अबतकसाठी रिंकू पांतावणे, नागपूर।